दरम्यान अमित शहा पूजा अर्चनेमध्ये सुद्धा दंग असल्याचं चित्र आपण पाहतोय। तिसऱ्या टप्प्याच्या मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येमध्ये जात रामललाचं दर्शन घेतलं। प्रत्येक उमेदवार असो तो श्रद्धाळू असेल तर त्याची अर्थातच दिवसाची सुरुवात तो देवदर्शनानं करतो। हे चित्र आपण अनेकांचं उमेदवारी अर्ज भरताना सुद्धा पाहिलेलं आहे आणि आज जेव्हा मतदानाचा दिवस आहे अनेकांचं भवितव्य मतदान यंत्रामध्ये कैद होणार आहे तेव्हा सुद्धा बऱ्याचशा उमेदवारांनी देवदर्शनानंच आपल्या दिवसाची सुरुवात केल्याचं चित्र पाहायला मिळालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।